हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगचे जे सेटअप्स आहेत ते तुम्हाला डिस्कस करणार आहे. एंट्री कुठे घ्यायची आहे, स्टॉप लॉस, टार्गेट ह्या गोष्टी इथे सांगणार आहे. काय रूल्स राहणार आहे तेही सांगणार आहे. आणि प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस. खूप लोकांची मला कमेंट आलेले आहे, मेल्स आलेले आहेत की कसे प्रॅक्टिस करायचे आहेत. रिसेंट डाटा तर आपण बघू शकत नाही, पण मागे जाऊन तुम्ही कशी प्रॅक्टिस करायची आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे बघा, चालू मार्केटमध्ये पण म्हणजे रिसेंट डाटाचं पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जे मी तुम्हाला चार्ट सांगते आहेत ते चार्ट पॅटर्न्स, किंवा मागे जाऊन तुम्ही बघू शकता, क्रॉस चेक करू शकतात की कसे ब्रेकआउट ब्रेकडाऊन केलेले आहेत. सेम चार्ट पॅटर्नचे जे मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. रूल जे आहेत ते काय राहणार आहे की दिवसाचे फक्त 2 ट्रेड आपण प्लॅन करायचे आहेत. पहिल्या ट्रेडमध्ये जर मला प्रॉफिट झाला तर दुसरा मी इनिशिएट करणार नाही. पहिला जर स्टॉप लॉस लागला तरच मी दुसरा इनिशिएट करेल, आणि दुसराही स्टॉप लॉस लागला तर मी तिसरा इनिशिएट करणार नाही. हे रूल राहणार आहे. एक्झिक्युशन जो राहणार आहे तो डेली चार्टवरती 4 आवरचा, कधी 2 आवर तर कधी कधी 1 आवरचा चार्ट पण तुम्ही ऑब्झर्वेशनसाठी घेऊ शकता. किंवा हां, म्हणजे चार्टचं जे हे ॲनालिसिस आहे ते तुम्ही डे 4 आवर, 2 आवर, 1 आवरवर करू शकता. पण एक्झिक्युशन तुमचं 5 मिनिटावरती असायला पाहिजे. रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय असायला पाहिजे? 1:1. इनिशियली तुम्हाला काहीच येत नसेल ट्रेडिंगबद्दल तर तुम्ही सेम चार्ट पॅटर्न बनलेला आहे, तुम्हाला ट्रेडिंग घ्यायची आहे, ट्रेडिंग करायची आहे, तर तुम्ही जे 1:1च तुम्ही याच्यामध्ये टार्गेट ठेवायचा आहे. 1:2 ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते लोक 1:2 सुद्धा घेऊ शकतात. ओके, सो हे रूल राहणार आहेत. आणि आणखी एक महत्त्वाचं रूल आहे की जे चार्ट पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आदल्या दिवशीच काढायचे आहे, वेळेवर शोधायचा नाही आहे. मार्केट आणि जेवढे मी स्टॉक चार्ट पॅटर्न तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये भरपूर वेळा असं होतं की पहिल्या 5 मिनिटामध्येच तुम्हाला एंट्री मिळत असते, म्हणजे 9:15 च्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती तुम्हाला एंट्री घ्यायची असते. म्हणून तुम्हाला आदल्या दिवशी हे काढून ठेवायचे आहेत आणि नेक्स्ट डे ब्रेकआउट ब्रेकडाऊन होण्याचा वेट करायचा आहे. झाल्याबरोबर तुम्हाला एंट्री मिळून जाते. म्हणून तुम्हाला वेळेवर बिलकुल हे करायचं नाही आहे. तर चला आपण चार्टवरती जाऊयात. 1 मिनिट. सो आपण इथे चार्ट घेऊयात. आधी तुम्हाला मी हे बघा. ओके, सो इथे मी ड्रॉ करून ठेवलेले आहेत. इथे मी ड्रॉ करून ठेवलेला आहे. आता तुम्हाला एक मी एक्सप्लेन करून दाखवते. हा आहे रेजिस्टन्स आणि हा आहे सपोर्ट. ओके, ओके. सो जेव्हा कधी एखादी प्राइस रेजिस्टन्स घेऊन सपोर्ट, इथे सपोर्ट घेऊन परत रेजिस्टन्स घेते, परत सपोर्ट घेते, ह्या चॅनलमध्ये जेव्हा एखादी प्राइस मूव्ह करते तेव्हा तुम्ही याच्यामध्ये किती वेळा ट्रेड घेऊ शकता हे तुम्हाला मी सांगते. ह्या चार्टमध्ये हे बघा, जर प्राइस इथे आली, तुम्हाला ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये ह्याला ॲड करायचं आहे की हा चार्ट पॅटर्न बनतो आहे. जेव्हा जेव्हा हा इथे येईल, फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल इथे मारुबुजू किंवा हॅमर बनती आहे, त्याच्या हायवरती माझी एंट्री राहणार आहे. त्याच कॅन्डलच्या खाली माझं स्टॉप लॉस राहणार आहे आणि 1:1 घेऊन मी निघून जाणार. ओके, हे झालं पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती, जेव्हा इथून हे घेऊन इथे क्लोज करेल वरती. आता
जेव्हा डे कॅन्डल, इथे मग डे कॅन्डल बनली, इथे डे कॅन्डल बनली आणि वरती क्लोज केलेला आहे. ही पण मारुबुजू किंवा हॅमर आहे. तर मी काय करणार, हिचा हाय इथे मार्क करणार, हिचा हाय मार्क करणार. जेव्हा नेक्स्ट डेची फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल किंवा 10:30च्या आधी, 10:30च्या आधी जर हा वरती ब्रेक करतो आहे तर त्या ब्रेकआउट कॅन्डल जी आहे ह्याच्यावरती क्लोज केलेली पाहिजे. त्याच्याच वरती माझी एंट्री, त्याच कॅन्डलच्या खाली 5 मिनिटाची कॅन्डल, त्याच कॅन्डलच्या खाली माझा स्टॉप लॉस आणि 1:1 घेऊन मी निघून जाणार. तर तुम्हाला बॉटम पासून 2 वेळा ट्रेड मिळालेला आहे, 2 वेळा मिळालेला आहे. आता सेम जेव्हा कधी ही प्राइस, जेव्हा सेम ही प्राइस जेव्हा खालून सपोर्ट घेऊन जेव्हा इथपर्यंत गेली परत आणि इथे येऊन जेव्हा रेड कॅन्डल नी खाली, आता इथे रिजेक्शन घेऊन जर पहिली 5 मिनिटाची कॅन्डल एक तर हॅमर किंवा मारुबुजू जर बनत असेल, पहिली 5 मिनिटाची कॅन्डल हॅमर किंवा मारुबुजू जर बनत असेल तर माझी एंट्री काय राहणार, त्याच कॅन्डलच्या खाली माझी एंट्री राहणार. पहिली 5 मिनिटाची सांगती आहे. हॅमर किंवा मारुबुजू जर बनली ह्या रेजिस्टन्सवरती, त्या कॅन्डलच्या खाली काय राहणार, माझी एंट्री, त्याच कॅन्डलच्या वरती माझा स्टॉप लॉस राहणार. ह्याच्यामध्ये मी 1:1 बुक करून निघून जाणार. ओके, झालं. मग त्याच दिवशी जर ही रेड कॅन्डल येऊन खाली क्लोज करती आहे तर मी काय करणार, हिचा लो मार्क करणार, हिचा लो मार्क करणार. आणि जेव्हा 10:30च्या आधी जर हा ब्रेक करतो आहे डाऊनसाईड आणि डाऊनसाईड ब्रेक करून 5 मिनिटाची कॅन्डल जर खाली सस्टेन करते आहे तर मी याच्यामध्ये इंट्राडे प्लॅन करणार. त्याच ब्रेकडाऊन कॅन्डलच्या खाली माझी एंट्री, त्याच कॅन्डलच्या वरती माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट 1:1 घेऊन निघून जाणार. कळलं? किती वेळा, 2 वेळा दिलेला आहे. पहिल्या 5 मिनिटात इथे आणि दुसऱ्या दिवशी डे कॅन्डलच्या लोच्या खाली सुद्धा मी याला ट्रेड करू शकते. हे झाले. ओके, आता हे झालं चॅनलच्या आतमध्ये. आता जर सेम चार्ट पॅटर्नचा इथे ब्रेकआउट झाला, सेम चार्ट पॅटर्नचा इथे ब्रेकआउट झाला, आता इथे ब्रेकआउट झालेला आहे आणि ब्रेकआउट होताना जी ब्रेकआउट कॅन्डल आहे फर्स्ट 5 मिनिटाची, किधर है दीदी कुकू, किस बाजू वाले के घर पे है क्या? ध्यान देना फिर, हाँ 15 मिनट. हाँ हाँ, ओके. सो ही काय आहे, ब्रेकआउट करणारी फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल ह्या चार्ट पॅटर्नचा. हा माझा ऑलरेडी ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये आहे इंट्राडेच्या. जेव्हा हा ब्रेकआउट करतो आहे, ब्रेकआउट कॅन्डलनी इथे क्लोज केलं पाहिजे. ही जी लेवल आहे ह्याच्यावरती पहिली 5 मिनिटाची कॅन्डल, पहिली नाही 10:30च्या आधी जेव्हा हा क्लोज करेल, मे बी हा थोडासा खाली येऊन नंतर ब्रेकआउट करू शकतो. पण ह्या लेवलच्या वरती ज्या कॅन्डलनी क्लोज केलं ग्रीन कॅन्डल, त्याच्याच वरती माझी एंट्री राहणार आहे आणि सुंदर 1:1 घेऊन मी निघून जाणार परत. आता हे झालं ब्रेकआउट होताना. आता ह्यानी काय केलं, डे कॅन्डलनी वरती क्लोज केलं. मी काय करणार, हिचा हाय मार्क करणार. नेक्स्ट डे जेव्हा ह्या हायचा ब्रेकआउट होतो आहे, कॅन्डल वरती सस्टेन करते आहे 5 मिनिटाची, त्या कॅन्डलच्या वरती माझी एंट्री, त्याच कॅन्डलच्या खाली माझा स्टॉप लॉस आणि सुंदर मी इथे इंट्राडे करून निघून जाणार. कळलं? आता सेम इथे जेव्हा ही प्राइस खाली आली आणि जेव्हा हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक होतो आहे, तर ब्रेकडाऊन जी कॅन्डल आहे 5 मिनिटाची, आता ब्रेकडाऊन करते आहे म्हणजे रेडच कॅन्डल असणार. ही जी ब्रेकडाऊन कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्याच खाली मी एंट्री घेणार. नेक्स्ट कॅन्डल म्हणजे ही कॅन्डल इथे क्लोज झाली पाहिजे, त्याची जी नेक्स्ट कॅन्डल खाली निघत आहे तर मी इथे एंट्री घेणार.
पहिल्या 5 मिनिटात जेव्हा ब्रेकडाऊन करतो आहे तेव्हा, आणि इंट्राडे करून निघून जाणार 1:1 इनिशियली. ओके, झालं. आता जेव्हा डेची ही कॅन्डल आहे आणि क्लोज झालेली आहे खाली, या लेवलच्या खाली डे कॅन्डलनी क्लोज केलेला आहे, तर मी काय करणार, हिची लेवल मार्क करणार, हिचा लो मार्क करणार, आणि जेव्हा उद्या, म्हणजे हा माझा ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये आहे इंट्राडेच्या, नेक्स्ट डे जेव्हा हा ह्या लोच्या खाली निघायला लागेल, जी ब्रेकडाऊन कॅन्डल आहे त्याच्याच खाली माझी एंट्री, त्याच कॅन्डलच्या वरती माझं स्टॉप लॉस, 1:1 माझं टार्गेट, आणि मी निघून जाणार. इझी आहे, इझी आहे. ओके, सो आता तुम्ही बघा, हा जो सेम जे मी इथे सांगितलं, तुम्हाला कधी कधी असा चार्ट पॅटर्न बनताना दिसेल, चॅनल, असा चॅनल, किंवा हा असा पण बनवू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर इथे पण तुम्ही रेड कॅन्डल जर बनली, पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या खाली एंट्री घेऊ शकता, किंवा इथे डे कॅन्डल जर क्लोज झाली रेड, तिचा लो मार्क केला, त्याच्या खाली तुम्ही एंट्री घेऊ शकता, किंवा हा ब्रेकआउट करून, जर ब्रेकआउट करतो आहे, ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती तुम्ही एंट्री घेऊ शकता, किंवा डे कॅन्डल जर इथे क्लोज झाली आहे वरती ग्रीन, तर त्याचा हाय मार्क करायचा, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता. किंवा ही प्राइस जर खाली आली, जेव्हा खाली आली आणि ब्रेकडाऊन करतो आहे, तर ब्रेकडाऊन कॅन्डलमध्ये माझी एंट्री, आणि इंट्राडे करून निघून जाणार. डे कॅन्डल जर रेड इथे क्लोज करते आहे या लेवलच्या खाली, त्या डे कॅन्डलचा लो मी मार्क करणार, त्याच्या खाली नेक्स्ट डे मी परत याला ट्रेड करू शकते. सेम ह्या चार्ट पॅटर्नमध्ये सुद्धा मी करू शकते. ओके, कळलं? इझी आहे, खूप इझी आहे, आणि असे चार्ट पॅटर्न मिळतात म्हणजे मिळतात. तुम्हाला रिसेंटली शोधायचं आहे कोणत्या स्टॉकमध्ये हा बनतो आहे. कोणी जर तुम्हाला डे कॅन्डल खाली क्लोज करताना दिसत असेल तर त्याच्या खाली तुम्ही इंट्राडे करू शकता. ओके, सो ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये टाकून द्यायचं फास्ट. ओके, आता हा आहे आपला ट्रायंग्युलर पॅटर्न. आता प्राइस जेव्हा अशी मूव्ह करते, नॅरो बनत जाते, तेव्हा एकतर ही ब्रेकआउट करेल किंवा ब्रेकडाऊन करेल. आता हिने ह्या सिनॅरिओमध्ये ब्रेकआउट केलेला आहे, तर मी काय करणार, पहिले हा मला बनताना दिसतो आहे, हा 2 आवरवर, 4 आवरवर, किंवा डेली चार्टवरती सुद्धा तुम्हाला दिसेल. तर मी काय करणार की हा माझा ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये आहे, मी काय करणार, याला सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या बघणार की कोण ब्रेकआउट करतो आहे, कोण ब्रेकडाऊन करतो आहे. मला जर दिसतो आहे की ह्या लेवलच्या वरती जर कॅन्डल निघत आहे, 5 मिनिटाची कॅन्डल, ती पहिली कॅन्डल सुद्धा असू शकते. पहिल्या कॅन्डलमध्ये मिळाला तर खूप सुंदर तुम्हाला मूव बघायला मिळतो इथे. आणि जर 10:30च्या आधी जर हा ब्रेकआउट करतो आहे, तर क्लोज केली पाहिजे कॅन्डलनी, इथे क्लोज केलं पाहिजे वरती. क्लोज झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल त्याच्यावरती निघत आहे, तिथे मी एंट्री घेणार, त्याच कॅन्डलच्या खाली माझं स्टॉप लॉस लागणार, आणि सुंदर मी इथे इंट्राडे करून निघून जाणार. ओके, हे झालं ज्या दिवशी ब्रेकआउट करत आहे त्या दिवशी. मग काय करायचं, जर डे कॅन्डलनी इथे क्लोज केलं ग्रीन, ह्या लेवलच्या वरती जर कॅन्डलनी क्लोज केलेला आहे डे चार्टवरती, तर मी काय करणार, तिचा हाय मार्क करणार. नेक्स्ट डे जर हा ब्रेक करतो आहे अपसाईड 10:30च्या आधी, तर जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच कॅन्डलच्या वरती माझी एंट्री असणार, त्याच कॅन्डलच्या खाली माझा स्टॉप लॉस असणार, इंट्राडे करून निघून जाणार. ओके, आता हा झाला. हा ब्रेकडाऊन करत असेल तर ब्रेकडाऊनसाठी पण सेम, ब्रेकडाऊन करताना मी याला प्लॅन करणार आणि इंट्राडे करणार, किंवा जर ब्रेकडाऊन करून डे कॅन्डल खाली क्लोज करते आहे रेड, ह्या सपोर्ट लेवलच्या खाली जर रेड कॅन्डलनी क्लोज केलं, तिचा लो मी मार्क करणार, आणि त्या लोच्या खाली जेव्हा तो निघायला लागेल नेक्स्ट डे, तेव्हा मी परत याच्यामध्ये इंट्राडे करणार. आणि हा चार्ट पॅटर्न खूप सुंदर वर्क करतो, आपण भरपूर वेळा याला ट्रेड केलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे रेंज ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन. आता हा चॅनल आहे, ह्याने काय केलं, इथे ब्रेकडाऊन करून इथे मला एक इंट्राडे मिळाला. परत हा इथे ह्याने काय बनवला, रेंज बनवली, परत इथे ब्रेकडाऊन केली, परत मला इंट्राडे मिळाला, परत रेंज बनवली, परत हा ब्रेकडाऊन करून परत मला हा ट्रेड देणार. आता याचा मी सेम तुम्हाला एक स्टॉक दाखवते. आपण केलेलाही आहे हा
हे बघा चॅनल ब्रेकडाऊन बघा किती सुंदर हा मिळालेला आहे. इथे ब्रेकडाऊन करताना मी याला घेतलं आणि सुंदर मी इथे प्रॉफिट केलेला आहे. परत बघा ह्याने ब्रेकडाऊन करून सस्टेन केलं, याचा लो मार्क केला, परत नेक्स्ट डे याच्या खालीच हा ओपन झाला. पहिल्याच 5 मिनिटात मला इथे एंट्री मिळाली आणि सरळ खाली परत रेंज बनवला, परत ब्रेकडाऊन करून कॅन्डलनी सस्टेन केलं खाली. ह्या कॅन्डलमध्ये पण माझा इंट्राडे झाला. परत ह्याच्या लो मी मार्क केला, लो मार्क करून जेव्हा याच्या खाली हा निघायला लागेल तेव्हा मी याच्यामध्ये इंट्राडे केला. इझी आहे हा, खूप कमी वेळा बनतो पण खूप सुंदर हा वर्क करतो. ओके, सो आता आपण हे बघूयात. ट्रायंग्युलर पॅटर्नचे आपण इथे हे बघूयात उदाहरण, एक्झाम्पल्स. हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता, हे सगळं तुम्ही इग्नोर करा, फक्त हा ट्रायंगल बघा. ह्या ट्रायंगलमध्ये प्राइस बघा किती सुंदर मूव करते आहे. सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स. आणि बघा ह्याने काय केलेलं आहे, पहिल्या 5 मिनिटाचे तिथे ब्रेक करून सरळ वरती गेलेला आहे. मिळालेला आहे इंट्राडे, सुंदर हा गेलेला आहे. ओके, ह्याच प्रकारे सॉरी कुकुर हो रहा है क्या? हेलो, अच्छा ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता काय आहे, सेम बघा इथे काय झालेलं आहे. इथे याने ब्रेकआउट केलेला आहे, पहिल्याच 5 मिनिटामध्ये इथे एंट्री मिळालेली आहे आणि सुंदर हा गेलेला आहे. याचाही हाय मार्क करून हा वरती गेलेला आहे. इझी शोधणं. आता हे सगळं इग्नोर करा, आपण रिसेंट डाटा दाखवू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मागे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता कुठे कुठे बनलेला आहे. आणि जर तुम्हाला खरंच इफेक्टिव्हली करायचं आहे तर तुम्ही त्याचा फोटो घेऊन त्याची हे प्रिंट काढवायचं आहे आणि चिटकवायचे आहेत, कोणकोणत्या दिवशी बनलेला आहे, कशा प्रकारे गेलेला आहे, 1:2 दिलेला आहे की 1:1 दिलेला आहे. सगळ्यात इझी जो टार्गेट दिलेला आहे तो टार्गेट ठेवून जर मी ट्रेडिंग सुरू केली तर तशा प्रकारे तुम्हाला इथे ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता इथे बघा रेजिस्टन्स आहे, इथे हा प्राइस वरती शिफ्ट करती आहे, ट्रायंग्युलर पॅटर्न बनलेला आहे. इथे बघा ह्याने ब्रेकडाऊन केला, सरळ ह्याने इंट्राडे दिलेला आहे आपल्याला. ओके, इथे पण बघू शकता रेजिस्टन्स, सपोर्ट, सपोर्ट, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, सपोर्ट. इथे ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल या लेवलच्या खाली, आणि हा सेटअप खूप सुंदर वर्क करतो. कधीही सपोर्टच्या खाली जर ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल करून जर खाली येत असेल, त्या कॅन्डलच्या खाली एंट्री आणि सुंदर हा खूप मोठी कॅन्डल हा बनवू शकतो त्या दिवशी. ओके, हे बघा इथे पण याने रेजिस्टन्स ब्रेक करून बघू शकता किती सुंदर हा गेलेला आहे वरती. ओके, सो 2 आवर वरती तुम्ही बघू शकता, 4 आवर वर बघू शकता, 1 आवर वर मागे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर आणखी एक बघूया. हे शिकवण्यासाठी खूप डिफिकल्ट जातं मागे जाऊन हे करणं. ओके, हे बघा हे सगळं इग्नोर करा, फक्त हा ट्रायंगल बघा. हा ट्रायंगल फॉर्म होतो आहे. मी काय केलं, याला ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये ॲड केलं. नेक्स्ट डे बघा गॅपअप करून फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डलच्या वरती माझी एंट्री आणि सुंदर ह्याने दिलेला आहे. परत याचा हाय मार्क केला आणि नेक्स्ट डे सुद्धा हा गेलेला आहे वरती. इझी आहे इझी. मागे जाऊन तुम्ही असे
ड्रॉइंग काढू शकता, प्रॅक्टिस करू शकता. रिसेंट बनत असेल तरीही चालेल आणि मागे जाऊन तुम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिस केली तरीही चालेल. ओके, इथे बघा बनतो आहे, नॅरो बनतो आहे इथे. नेक्स्ट डे गॅप अप ओपन, फर्स्ट 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या वरती एंट्री आणि सुंदर गेलेला आहे, हाय मार्क केला. नेक्स्ट डे पण याने सुंदर इथे 1:1 दिलेला आहे आणि त्याच्याही वरती गेलेला आहे, पण आपल्याला इनिशियली काय घ्यायचं आहे 1:1. इथे बघा हे सगळं इग्नोर करा, फक्त हा ट्रायंगल बघा. 2 आवर्सचा चार्ट आहे, प्राइस शिफ्ट करती आहे वरती, शिफ्ट करती आहे. फायनली इथे काय केलं हिने, पहिल्याच 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये इथे ब्रेकडाऊन करून त्याच कॅन्डलच्या खाली मी एंट्री घेणार, त्याच कॅन्डलच्या वरती माझा स्टॉप लॉस आणि सरळ मी इथे टार्गेट घेतलेला आहे. आहे इझी, आहे इझी. ओके, आता आपण ट्रेंड लाईन्स बघूयात. हे बघा याच्यामध्ये पण हा ट्रायंगलच आहे, ब्रेकडाऊन आणि सरळ खाली. ओके, सो आता हा बघा हा जुना चार्ट आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, रेजिस्टन्स मार्क केला मी, रेजिस्टन्स मार्क केला, शिकवला मी हा चार्ट पॅटर्न तुम्हाला. इथे बघा जेव्हा हा इथून खाली येत होता तेव्हा मी याला ट्रेड केलं आणि डे कॅन्डल क्लोज केली, डे कॅन्डल क्लोज केली, हिचा लो मी मार्क केला आणि नेक्स्ट डे मी याच्यामध्ये इंट्राडे केला, सुंदर गेलेला आहे. परत हा खाली आला, हे बघा आता मला इथे सपोर्ट आहे, सपोर्ट आहे, खाली आला, याने ह्या कॅन्डलमध्ये सपोर्ट ब्रेक केला. एकतर हा ब्रेकडाऊन करताना मला मिळाला, एक वेळा केला, परत डे कॅन्डलनी इथे क्लोज केलं, खाली डेचा चार्ट आहे, हिचा मी लो मार्क केला बघा आणि ह्या कॅन्डलमध्ये परत याने ब्रेकडाऊन केला आणि परत ह्याने मला इंट्राडे दिलेला आहे. आहे इझी. परत बघूया, इथे पण बघा सुंदर आपल्याला ह्याचा लो जर मी मार्क केला, ह्या कॅन्डलमध्ये परत लो ब्रेक करून हा खाली आलेला आहे आणि ह्या कॅन्डलने इथे ब्रेकडाऊन केलेला आहे, ब्रेकआउट केलेला आहे. नेक्स्ट डे हिचा हाय मार्क करून परत मी याच्यामध्ये इंट्राडे केलेला आहे. ओके, आहे इझी. असं मागे जाऊन तुम्ही ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. इथे पण मला दिसतो आहे, ब्रेकआउट करून सरळ वरती. इथे पण बघा, आपण आय थिंक बघितलेला आहे. ओके, हे बघितलेले आहे आपण चार्ट पॅटर्न्स. आणखी एक बघूया, हे बघा हा रिसेंट आपण केला होता, रिजेक्शन झोन आहे, म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स ब्रेकआउट केला बघा सुंदर, ह्याने एकाच दिवसामध्ये एवढा मोठा मूव दिलेला होता. ओके, इथे बघा आता हा आपण याला 4 आवर वरती शिफ्ट करूयात. आहे रेजिस्टन्स, इथे सपोर्ट किंवा ट्रायंगल पण फॉर्म झालेला आहे. इथे बघा ब्रेकआउट करून इथे इंट्राडे रिटेस्ट करून परत ह्या लेवलचा हाय मार्क केला मी, परत इथे सुंदर हा वरती गेलेला आहे. हे बघा इथे रेजिस्टन्स ब्रेक करून सरळ वरती. तो जेव्हा तुम्हाला असं कळत असेल की हा इथे रेजिस्टन्स बनतो आहे, हा चार्ट पॅटर्न बनतो आहे, मी याला काय करणार, ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये ऍड करणार, ब्रेकआउट करताना मी याला घेऊन घेणार. ओके,
इथे बघा, रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, आणि इथे ब्रेक केला, इथे पण इंट्राडे दिला, परत हा खाली आला होता आणि परत इथे ब्रेकआउट केला, इंट्राडे दिला, परत मी काय केलं, डे कॅन्डलने इथे क्लोज केलं, मी याचा हाय मार्क केला, परत इथे इंट्राडे केलेला आहे. सुंदर. ओके, 4 आवरचा हा चार्ट आहे, बघू शकता तुम्ही. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे बघा, हा वीकलीचा चार्ट आहे. रेजिस्टन्स इथे सपोर्ट 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 आहे, सपोर्ट ब्रेक करून हा सरळ खाली आलेला आहे. याला डेलीवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळून येईल की सुंदर हा ट्रेड हो. व्हॉट, थांब तुला मी बघते. नाही ना, किसको, हाँ ठीक है, लेके जाएंगे क्या, लेके जाओ फिर. हाँ हाँ. सो अशा प्रकारे आय होप मी तुम्हाला सगळे चार्ट पॅटर्न्स दाखवलेले आहेत. इथे मलाही मिळाले तर तुम्ही दीदी इसको पाणी पिला देना. मुलांना सांभाळून काम करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे खरंच. ओके, सो इथे बघू शकता आहे चॅनल. काय आंटी सोबत जा, जा आंटी सोबत. जा, गो गो गो. ओके, सो आता आपण टेलिग्रामवरती बघूयात. टेलिग्रामवरती मी तुम्हाला दाखवते. हा बघा, ह्याने सपोर्ट ब्रेक करून डे कॅन्डलनी इथे क्लोज केलेला आहे. ॲक्च्युली हा वीकली चार्ट आहे. ह्याच्या खाली मी तुम्हाला हा प्लॅन करा असं सांगितलं होतं. सो हा समजा की हा डे चार्ट आहे, ह्याच्या खाली कॅन्डलनी क्लोज केलं, मी काय केलं, याची क्लोजिंग इथे मार्क केली, त्याच्या खाली जर हा निघायला लागेल तर मी याच्यामध्ये इंट्राडे करून निघून जाणार. ओके, हा बघा, TCS दिला होता, सपोर्ट ब्रेक करून याने डे कॅन्डल खाली क्लोज केलेली आहे, वीकली आहे सॉरी. तुम्ही डे कॅन्डल कन्सिडर करा इथे, आणि ह्याच्या खाली जर हा निघायला लागेल तर मी इथे इंट्राडे करून निघून जाणार. ओके, आता हा बघा, हा चॅनल आहे MNM मध्ये. इथे ग्रीन कॅन्डल बनती आहे. जर इथे हॅमर किंवा मारुबुजू बनला, एकतर पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये मी एंट्री घेणार, किंवा डे कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती जर निघायला लागेल नेक्स्ट डे तर मी ह्याला प्लॅन करणार. ओके, हे बघा, ट्रायंग्युलर पॅटर्न होता इथे. एकतर इथे हा सपोर्ट घेणार होता. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर इथे ग्रीन होती आहे सपोर्ट घेऊन, म्हणजे हा वरून खाली आला, खाली येऊन जेव्हा हा रिजेक्शन घ्यायला लागला आणि ग्रीन कॅन्डल जर बनत आहे, इथली जी रेड कॅन्डल आहे त्याच्यावरती येऊन क्लोज करते आहे, त्याच्यावरती मी एंट्री घेणार इंट्राडेसाठी. सुंदर 1:1 घेऊन निघून जाणार. डे कॅन्डल जर इथे वरती क्लोज करते आहे तर त्याचा हाय मार्क करून मी परत याच्यामध्ये इंट्राडे करणार. ओके, हा HCL टेक ऑलरेडी दिलेला होता मी. हे बघा, आता
टायटनमध्ये काय झालं होतं, सपोर्ट होता, रेजिस्टन्स होता. ही बघा डे चार्ट आहे, डे कॅन्डलची लो मी इथे मार्क केलेला आहे आणि सुंदर ह्याचा लो ब्रेक करून बघा सुंदर आलेला आहे खाली. आहे इझी आहे. आता हा कोणता आहे, M&M. ह्याने बघा इथूनच रिजेक्शन घेऊन क्लोज केला खाली, ह्याचा लो मार्क केला. नेक्स्ट डे जेव्हा याच्या खाली निघायला लागेल तेव्हा मी इंट्राडे केला सुंदर याने, आणि इथे सुद्धा याला आपण ट्रेड करू शकता. ओके, आता हा LNTचा चार्ट आहे. इथे काय आहे, रेजिस्टन्स, सपोर्ट. सपोर्टवरती जेव्हा हा रिजेक्शन घेऊन ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर मी इथे एकदम सपोर्टवरती सुद्धा प्लॅन करू शकते, किंवा डे कॅन्डलनी इथे येऊन ग्रीन कॅन्डल जर बनवलेली आहे तिचा हाय मी मार्क करणार, त्याच्यावरती सुद्धा मी याला इंट्राडेसाठी प्लॅन करू शकते, किंवा मी याला स्विंगसाठी सुद्धा इथे प्लॅन करू शकते. ओके, हे बघा DV स्लॅबमध्ये रेजिस्टन्सवरून इथे काय बनलेलं आहे, मारुबुजू बनलेला आहे स्ट्रॉंग. मी काय सांगितलं, याच्या खाली जर हा निघायला लागेल तर आपण नेक्स्ट डे याला इंट्राडे करू शकतो, आणि सुंदर हा आलेला होता त्याच्यानंतर खाली. इथे पण बघू शकता तुम्ही, इथे बघा एक ट्रायंग्युलर पॅटर्नचा इथे ब्रेकआउट झालेला होता. नेक्स्ट डे बघा गॅप अप करून सरळ वरती गेलेला आहे. म्हणून जेव्हा एखाद्या स्टॉकचा ब्रेकआउट झालेला आहे आणि नेक्स्ट डे छोटासा गॅप अप करून फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन आहे त्याच्यावरती मी एंट्री घेऊ शकते. रेड कॅन्डल जर बनत असेल तर तो सरळ खाली येतो, पण जर ग्रीन कॅन्डल आहे फर्स्ट तर मी त्याच्यावरती एंट्री घेणार. ओके, सो बघा सुंदर गेलेला आहे. हे बघा हा टायटन दिला होता, टायटननी इथे क्लोज केला होता. आपण आधी बघितलंही आहे की त्याच्यानंतर सरळ खाली आलेला आहे. हा लेवल मार्क केलेली आहे, डे कॅन्डलनी खाली क्लोज केलेला आहे लेवलच्या, ह्या सपोर्ट लेवलच्या खाली डे कॅन्डलनी क्लोज केलेला आहे. म्हणजे काय इंडिकेट केलेलं आहे की मला खाली यायचं आहे. मी काय करणार, ह्याचा लो मार्क करणार. जेव्हा हा याचा लो ब्रेक करणार त्या दिवशी मी याला 5 मिनिटाच्या चार्टवरती याला ट्रेड करणार आणि सुंदर 1:1 घेऊन निघून जाणार. ओके, आहे इझी आहे. हे बघा इथे पण इथे रेड कॅन्डलनी क्लोज केलं, त्याचा लो मी मार्क केला आणि सरळ याच्या खाली जर जायला लागेल तर याला मी डाऊन साईडसाठी परत प्लॅन करू शकते. हे बघा अशा प्रकारे हा बजाज हेल्थकेअर होता. मारुबुजू लेवल मार्क केली, तिचा लो मार्क केला आणि सुंदर खाली जातो आहे. बघा इथे ट्रायंगल फॉर्म झालेला आहे ग्रासिममध्ये. हे बघा इथे बघू शकता सुंदर हा दिला होता मी ग्रासिम. ओके, 2 आवरवरती किती नॅरो हा बनलेला आहे. रेजिस्टन्स सपोर्ट, रेजिस्टन्स सपोर्ट, रेजिस्टन्स सपोर्ट, एकदम नॅरो. एकतर हा ब्रेकडाऊन करेल किंवा ब्रेकआउट करेल, त्याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे. हा आदल्या दिवशी मी तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट डे याला ओपन झाल्या बघायचं की हा वरती जातो आहे की खाली जातो आहे. ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कॅन्डलच्या खाली काय असणार, माझी एंट्री. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. तुम्ही जर इंट्राडे करता आहात तर इंट्राडेसाठी तुम्हाला काय करायचं आहे, निफ्टी 500चे स्टॉक्स तुम्ही बघू शकता, किंवा तुम्ही निफ्टी 100 सुद्धा बघू शकता. पण जर तुम्ही स्विंगसाठी प्लॅन करत आहे तर निफ्टी 50चेच करा, किंवा FNO पण तुम्ही घेऊ शकता. कारण की फंडामेंटल ॲनालिसिस करण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये. इंट्राडेमध्ये तुम्ही घेऊ शकता निफ्टी 500 मधनं. ओके, सो तुम्हाला क्लिअर झालं असेल. हे बघा इथे काय आहे, रेजिस्टन्स आहे. हा बघा निघतो आहे वरती. आता ही जी ब्रेकआउट कॅन्डल राहणार 5 मिनिटाची, आता हा 4 अवरचा आहे. हा जो चार्ट आहे 4 अवरचा आहे. ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती मी एंट्री घेणार आणि सुंदर इथे माझा हे बघा रिजेक्शन आहे, रेजिस्टन्स आहे, सरळ गेलेला आहे वरती, ओपन इक्वल्स टू लो कॅन्डल करत. ओके,
सो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत. आणि जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून किंवा तुम्ही मला मेल करून विचारू शकता. आणि बस आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.